गीता अध्याय 2 श्लोक 49. दूरेणह्यवरं कर्म बुद्धियोगात् धनञ्जय बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाः फलहेतवः. दूरेणह्यवरं कर्म, ण वराघात घ्यायचा, दू दीर्घ आहे, कर्ममधल्या क वराघात, र वरच्या अनुस्वाराचा ङ असा उच्चार करायचा. बुद्धियोगाद, बू वराघात, गा नंतर अर्धा द म्हणायचा, गाचा उच्चार पूर्ण करायचा. बुद्धियोगात धनञ्जय, नंतर यचा उच्चार करायचा, धनञ्जय. बुद्धौ, बू वराघात, शरणमन्विच्छ, म वराघात, विवर्पणाघात, कृपणाः, नापूर्ण म्हणून विसर्गाचा अर्धा उच्चार करायचा. फलहेतवः. दूरेणह्यवरं कर्म बुद्धियोगात् धनञ्जय दूरेणह्यवरं कर्म बुद्धियोगात् धनञ्जय. इथे दूरेण नंतर ह म्हणायचं आहे आणि मग य म्हणायचं आहे. दूरेणह्यवरं कर्म बुद्धियोगात् धनञ्जय दूरेणह्यवरं कर्म बुद्धियोगात् धनञ्जय दूरेणह्यवरं कर्म बुद्धियोगात् धनञ्जय बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाः फलहेतवः. बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाः फलहेतवः. बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाः फलहेतवः. बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाः फलहेतवः. दूरेणह्यवरं कर्म बुद्धियोगात् धनञ्जय बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाः फलहेतवः. संधी विग्रह. दूरेण हि अवरं कर्म बुद्धियोगात् धनञ्जय बुद्धौ शरणम् अन्विच्छ कृपणाः फलहेतवः. एकेका शब्दाचा अर्थ बघूया. दूरेण म्हणजे अत्यंत किंवा पुष्कळ, ही म्हणजे निश्चित, इथे त्याचा अर्थ कारण असा दिलेला आहे. अवरम म्हणजे कनिष्ठ प्रकारचं किंवा कमी प्रतीचं. कर्म म्हणजे कर्म. बुद्धियोगात म्हणजे बुद्धियोगापेक्षा, समत्व बुद्धियोगापेक्षा. धनञ्जय हे धनंजया. बुद्धौ म्हणजे समत्व बुद्धीच्या ठिकाणी. शरणम म्हणजे आश्रय घे किंवा रक्षणाचा उपाय शोध. अन्विच्छ म्हणजे तू शोध. शरणम अन्विच्छ याचा अर्थ त्या गोष्टीच्या द्वारे तू तुझ्या तारणाचा उपाय शोध. कृपणाः म्हणजे अत्यंत कमी प्रतीचे किंवा अत्यंत दीन. फलहेतवः म्हणजे फळाचा हेतू बनलेले किंवा फळासाठी कर्म करणारे. अन्वय. बुद्धियोगात कर्म दूरेण अवरम अतः धनञ्जय बुद्धौ शरणम् अन्विच्छ हि फलहेतवः कृपणाः सन्ति. बुद्धियोगात म्हणजे बुद्धियोगापेक्षा, कर्म म्हणजे सकाम कर्म, दूरेण अवरम म्हणजे अत्यंत खालच्या प्रतीचे, अतः म्हणून, हे धनंजय, बुद्धौ शरणम अन्विच्छ समत्व बुद्धीच्या ठिकाणी तू शरण जा किंवा रक्षणाचा उपाय शोध. अन्विच्छ याचा अर्थ शोध घेणे. ही निश्चितपणे फलहेतवः कृपणाः सन्ति फळाचा हेतू बनलेले लोक अत्यंत कमी प्रतीचे दीन असतात. फळाचा हेतू बनणे म्हणजेच फळासाठी कर्म करणे. त्यांचं कर्म कशासाठी असतं तर फळ मिळावं ह्यासाठी असतं. आणि जेव्हा फळ महत्त्वाचं ठरतं तेव्हा तुम्ही फलाचा हेतू बनता. इथे भगवंत सांगतायत की समत्व बुद्धीच्या द्वारे आपण कर्म करायचं आहे, फलाचा हेतू व्हायचं नाही. फलाचा हेतू झालेले लोक
अत्यंत कमी प्रतीचे आहेत. आता भगवंतांनी इथे असं का बरं सांगितलं असेल? जेव्हा तुम्ही एखाद्या फळासाठी कर्म करता तेव्हा फल महत्त्वाचं होतं. तुम्ही तुमचं कर्तव्य ह्या भावनेनी कर्म करत नाही. कधीकधी कर्तव्य कर्म करत असताना फळ मिळेलच अशी काही कुठल्याही प्रकारची खात्री देता येत नाही. एखादी आई असते, ती तिच्या अपंग मुलाचं सगळं करत असते. ते काही फळासाठी करते का? तिचं मूल आहे, त्याचं करणं हे तिचं कर्तव्य आहे, ह्या भावनेनी ती करत असते. आणि असं जे निष्काम कर्म असतं ते जास्त श्रेष्ठ आहे फळाच्या हेतूनी. आता अजून काही आया अशा पण असतात की जे मुलांचं सगळं करतात पण पुन्हा पुन्हा बोलून दाखवतात, किंवा आज मी केलं तर मुलगा माझं करेल पुढे, ह्या भावनेनी करत असतात. अशी जी कर्मफलासाठी कर्म करणं आहे ते कमी प्रतीचं आहे. निष्काम भावनेनी मुलगा पुढे आपलं काही करेल न करेल हा विचार न करता केवळ माझं मूल आहे, त्याचं करणं हे माझं कर्तव्य आहे, ह्या भावनेनी जे कर्म करतात ते श्रेष्ठ असतात. अशा समत्व बुद्धीला किंवा अनासक्त बुद्धीला तू शरण जा. अर्जुनाला हे सांगण्याचं कारण काय? तर तो कर्तव्य कर्म करायचं नाही म्हणतोय. त्या न करण्यामागे सुद्धा त्याचा उद्देश काय आहे? तर पाप लागू नये. आता हा सुद्धा एक प्रकारचा फलहेतू झाला. तुम्ही पाप लागू नये म्हणून कर्तव्य कर्म करत नसाल तर ते सुद्धा प्रत्यवाय नावाचं विपरीत फळ तुम्हाला त्याच्यामुळे भोगावं लागतं. म्हणजे एक प्रकारचं पापच लागतं कर्तव्य कर्म न केल्यास. आता इथे भगवंत त्याला तेच सांगतायत की तू कर्तव्य कर्म कर, समत्व बुद्धीच्या योगे कर्तव्य कर्म कर. मग पाप लागो किंवा पुण्य लागो त्याचा विचार करू नकोस. समत्व बुद्धीमध्ये स्थिर होऊन कर्तव्य कर्म कर. पुण्यासाठी कर्म करणं हे सुद्धा फळहेतूसाठी कर्म करणं झालं आणि ते सुद्धा कमी प्रतीचं आहे. कधी कधी कर्तव्य कर्म करत असताना पुण्य मिळेल, कधी कधी पाप मिळेल, पण कर्तव्य कर्म करणं जास्त महत्त्वाचं आहे. पाप पुण्य हा कर्तव्य कर्माचे फळं आहेत. त्या फळांकडे लक्ष देऊन आपलं कर्तव्य कर्म न करणं किंवा करणं हे दोन्हीही कमी प्रतीचं आहे. पाप लागो पुण्य लागो, मनासारखं घडो न घडो, ह्या दोन्ही गोष्टींना, या दोन्ही द्वंद्वांना सम करून जो कर्तव्य कर्म करतो त्याची बुद्धी समत्व बुद्धी झाली. आणि अशा समत्व बुद्धीला शरण जाऊन प्रत्येकाने आपली कर्म केली पाहिजेत असं इथे भगवंतांनी अर्जुनाचं निमित्त करून आपल्या सगळ्यांनाच सांगितलं. एकदा श्लोक म्हणूया आणि थांबूया. दूरेणैह्यवरं कर्म बुद्धियोगाद्धनैर्जय बुद्धौ शरणमन्विच्छ कृपणाः फलहेतवः. हरि ओम तत्सत्.